नाही, पहिला प्रश्न तर आमचा हा असणार आहे की अकबरुद्दीन ओवैसीने काल औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवला, त्यामुळे अकबरुद्दीन ओवैसीवर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याला तात्काळ अटक करणार का, हा पहिला प्रश्न आहे. यापूर्वी उमर खलीद अमरावतीत भाषण करून हिंदू समाजावर टीका करून निघून गेला, त्याच्यावर कारवाई नाही. शार्जिल उस्मानी पुण्यामध्ये हिंदू समाज सडकाय असं बोलून गेला, त्याच्यावर कारवाई नाही. हा तर देशद्रोहाचं काम या अकबरुद्दीन ओवैसीने केलं आहे आणि त्यामुळे त्याला 24 तासात FIR दाखल करून त्याला अटक करा, ही आमची पहिली मागणी आहे. उद्याच्या सभेच्या निमित्ताने राज्य सरकारच्या गेल्या 2.5 वर्षातल्या कुठल्या तरी नवीन योजनेचा उल्लेख जी त्यांनी चालू केली त्याच्याविषयी मुख्यमंत्री बोलणार का? मुंबई शहराची मेट्रो कधी मार्गी लागणार याच्याविषयी मुख्यमंत्री बोलणार का? हा आमचा तिसरा प्रश्न आहे. उर्दू भवन राज्यभर बांधण्याचा निर्णय त्यांच्या मंत्रिमंडळाने केला, त्या निर्णयाच्या संदर्भात बोलणार का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर मशिदीवरचे भोंगे उतरवण्याकरता प्रयत्न करत होते आणि औरंगाबादचं संभाजीनगर करा ही त्यांची मागणी होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अजून निर्णय का नाही घेतला, या संदर्भात बोलणार का? महागाईवर ते बोलतील, पण महागाईवर बोलण्याच्या आधी राज्याचा व्हॅट जो पूर्वीच अन्य राज्यांनी कमी केला तो पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट 10 रुपयाने कमी करणार का, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्यांनी द्यावं. आणि शेवटची आमची मागणी वजा खुलासा एवढाच आहे की आता उद्याच्या सभेनंतर तरीसुद्धा आठवड्यातले किमान 4 दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात जाऊन जनतेला आणि जनप्रतिनिधींना भेटणार का, एवढा आमचा शेवटचा प्रश्न आहे. आता जे बॅनर लागलेले दिसत आहेत सगळे हिंदुत्व किंवा वेगवेगळ्या भूमिका त्याबद्दल सांगितल्या जातात आणि त्यानंतर आता ज्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत काय अपेक्षित आहे, काही बदल तरी, म्हणजे तुम्ही शब्द वापरला नव हिंदुत्ववादी सेक्युलर, काय नेमकी संकल्पना की व्याख्या काय? नाही, नक्की संकल्पना एवढीच आहे की हिंदुत्व हे केवळ मतांकरता वापरलं आणि सत्तेची खुर्ची मिळते म्हटल्यानंतर हिंदुत्व मराठी या सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे उद्याच्या सभेत मी म्हटल्याप्रमाणे या 3-4 प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सभेच्या व्यासपीठावर येण्याच्या आधी औरंगाबादचं संभाजीनगर केलं अशा शासकीय निर्णयावर सही करावी, मशिदीवरचे भोंगे आम्ही खाली उतरवू अशा निर्णयावर सही करावी, मगच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्वाविषयी बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार यापुढे राहील. मुंबईतल्या नालेसफाईच्या संदर्भात सध्या काय प्रतिक्रिया आहे? नालेसफाई नाही आहे, ती शिवसेनेची हातसफाई चालू आहे आणि त्याच्यामुळे नालेसफाई कुठेही चालू नाही आहे. उशिरा टेंडर काढलं आणि त्यातसुद्धा 75%च नालेसफाई करायची अशी टेंडरमध्येच कंडिशन घातली पावसाळ्याच्या पूर्वी. आणि त्याच्यामुळे केवळ आणि केवळ टक्केवारीमध्ये शिवसेना महानगरपालिकेत रमलेली आहे. आणि उद्याच्या सभेमध्ये यशवंत जाधवांच्या घरी एवढं गबाड कसं मिळालं याचा सुद्धा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावा, ही आमची मागणी आहे. सर, महागाईने एकंदरीत उच्चांक गाठलेला आहे गेल्या 8 वर्षांनी. एप्रिलमध्ये दर होता 7.79% हा पोचलेला आहे. त्या संदर्भात काय सांगा की महागाई कमी करण्यासाठी नेमके काय उपाययोजना आवश्यक आहे? महागाई कमी करण्याकरता पहिलं तर राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट हा 10 रुपयाने कमी केला पाहिजे. कारण काही महिन्यांपूर्वी केंद्राने कमी केला आणि देशातल्या अनेक राज्यांनी तो व्हॅट कमी केला आणि त्यामुळे राज्याने तो व्हॅट 10 रुपयाने कमी केला पाहिजे. त्याचबरोबर इम्पोर्टेड दारू, बिल्डर, बारचं लायसन यांना जी सवलत दिली ती सवलत रद्द करून त्यांच्याकडनं अधिक पैसे या काळामध्ये वसूल केले पाहिजेत, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. अतुल जी, कल उद्धव ठाकरे सभा करने जा रहे हैं और शिवसेना के लोगों का कहना है कि वो सभा आप लोगों के जितने भी हिंदुत्व को लेकर सवाल है सबको जवाब देने के लिए की जा रही है. सवाल हिंदुत्व को लेकर भारतीय जनता पार्टी के जो है
उसके बारे में मैं माननीय मुख्यमंत्री जी से प्रार्थना करता हूँ कि मत बोलिए, चलेगा, लेकिन हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के हिंदुत्व का उसका तो फॉलो करो। हिंदू हृदय सम्राट जी ने पूरे समय मस्जिद के ऊपर के भोंगे नीचे लाने के लिए बात की, उसके बारे में आपकी बात कहो। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने औरंगाबाद का संभाजीनगर नामांतर करूंगा इसकी घोषणा की थी, उसके बारे में उद्धव जी बात करें। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने सोनिया गांधी के बारे में क्या बोला था, तो इसी सोनिया गांधी के पास वो मिलने के लिए जाते हैं, वो क्यों जाते हैं, इसके बारे में बात करें। और यदि उनको इतना ही सोनिया गांधी और राहुल गांधी से प्यार है तो एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता के नाते मैं उनसे इतनी ही प्रार्थना करूंगा कि राहुल गांधी या सोनिया गांधी या महाराष्ट्र कांग्रेस के कोई भी नेता उनको ये कहे कि हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को वो ट्विटर के माध्यम से और वहाँ प्रत्यक्ष जाकर श्रद्धांजलि अर्पण करे। इतना करेंगे तो भी उद्धव जी के बातों में कुछ दम है, ऐसा उनके ही लोगों को लगेगा। इतना ही मैं कहना चाहता हूँ। औरंगाबाद में जिस तरीके से औरंगजेब की समाधि पर अकबरुद्दीन ओवैसी जाते हैं और उस पर शिवसेना की तरफ से कुछ कहा नहीं जाता है, और साथ ही संभाजी नगर करने को लेकर बाला साहब की मांग होती है, उस बीच में उनके बेटे के मुख्यमंत्री बनने के बाद इस तरीके की चीजें होना कैसे? नहीं, मैंने शुरुआत में कहा कि उद्धव ठाकरे जी का ये नव हिंदुत्व है जो सत्ता के लिए है। शार्जुल उस्मानी चला जाता है, अकबरुद्दीन ओवैसी ने तो औरंगजेब के थड़गे के ऊपर माथा नीचे करके देशद्रोह किया है, और इसके लिए उसके खिलाफ 24 घंटे के अंदर एफआईआर करके उसको हिरासत में लेना चाहिए, ये हमारी मांग है। और इसके लिए उद्धव ठाकरे जी ने हिंदुत्व, मराठी का मुद्दा, ये सभी बातें सत्ता के लिए कभी की छोड़ दी है, यही सब ये बातें बार बार सिद्ध करती है। 5 सवाल आपने सरकार से आने वाले सभा के दौरान क्या नहीं, उद्धव ठाकरे जी ने कल के सभा के लिए बहुत बड़ी तैयारी की है। इसके लिए भारतीय जनता पार्टी का एक विधायक के नाते, नागरिक के नाते हमने 5 सवाल पूछे। अकबरुद्दीन ओवैसी को हिरासत में लेंगे क्या, ये पहला सवाल है। औरंगाबाद का संभाजीनगर सभा में जाने के पहले करेंगे क्या, ये दूसरा सवाल है। पूरे राज्य में हर जिला में उर्दू भवन निर्माण करने की योजना उनके सरकार ने चालू की है, वो खारिज करने का निर्णय करेंगे क्या, ये तीसरा सवाल है। मुंबई की मेट्रो जो 2.5 बरस से रुकी पड़ी है वो चालू कब करेंगे और पूरा कब करेंगे, ये हमारा चौथा सवाल है। साथ साथ यशवंत जाधव के पास, स्टैंडिंग कमेटी उनके चेयरमैन के पास कोरोना के समय 350 करोड़ रुपए की प्रॉपर्टी मिली, उसके बारे में उन्होंने कुछ कहना चाहिए। और इसके लिए ये 4-5 हमारे सवाल है। और कल की सभा होने के बाद अभी तो उद्धव ठाकरे कम से कम मंत्रालय में हफ्ते में से कम 4 दिन जाकर बैठेंगे और लोगों की, जनप्रतिनिधियों को समस्या हल करने का प्रयास करेंगे क्या, ये हमारा 5वां सवाल है। एक सवाल और है कि सरकार जब भी कोई कैबिनेट निर्णय लेती है औरंगाबाद को लेकर के, तो सरकार में शामिल पार्टियां, कुछ लोग अपने कैबिनेट नोट में संभाजीनगर का इस्तेमाल करती हैं, कुछ लोग औरंगाबाद का इस्तेमाल करती हैं। तो क्या ऑफिशियल अनाउंसमेंट हुए तो बदल इस तरीके से करना राजनीतिक स्वार्थ के लिए या किस तरीके? नहीं, देखो, पहली बात तो ये ऐसा कोई करता होगा संभाजीनगर तो ये उद्धव ठाकरे जी की लिपापोती है। वो राज्य के मुख्यमंत्री है, जीएडी डिपार्टमेंट उनके पास है। कोई सी भी शहर का नाम बदलना ये जीएडी डिपार्टमेंट का काम होता है। इसके लिए मैंने ये कहा कल की सभा में स्टेज पर जाने के पहले ये दोनों जीआर के ऊपर वो साइन करे कि औरंगाबाद का संभाजीनगर मैंने किया है, ऐसा जीआर वो इशू करे। और मस्जिद के ऊपर के भोंगे सुप्रीम कोर्ट के निकाल के अनुसार नीचे उतारने का काम के ऊपर जीआर भी उन्होंने निकाल कर साइन करना चाहिए। महागाईच्या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवलेला आहे की पेट्रोल डिझेलचा मुद्दा जर बाजूला सारला तर सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, त्याचं कारण आहे नॅचरल गॅस वाढ। तर केंद्राने त्याकडे भरोसा होता, त्यावर तरतूद करावी असं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया?
अजित पवार किंवा महाविकास आघाडी सरकार कायमच केंद्राकडे बोट दाखवतात. आलं अंगावर की ढकल केंद्रावर. आणि त्याच्यामुळे अजित पवारांना माझं सांगणं आहे की देशातल्या अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला पेट्रोल डिझेलवरचा. तो 10 रुपयाने तुम्ही कमी करा, म्हणजे राज्यातली महागाई कमी होईल. इम्पोर्टेड दारूला सवलत दिलीत, ती रिस्टोर करा, म्हणजे उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर तुम्ही बारची लायसन ती मुक्त केलीत, त्याला किंमत लावा, त्यातून तुमचं उत्पन्न वाढेल. आणि त्याच्यामुळे अजित पवारांना राज्याचा कारभार हाकता येत नाही आहे. त्याचं त्यांनी खापर हे केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न करू नये. आधी आपल्या राज्यामध्ये काय स्थिती आहे, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे महसूल बुडतोय, हे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं.